Brought to you by V-Guard. ही सगळे छोटे छोटे उपक्रम सातत्याने कोकणात व्हायला पाहिजे. मी तर नेहमी सांगत आलो की एखाद्या सगळी कामं आमची कोकणातली मागे ठेवा. आमच्या सगळ्या खोऱ्याला छोटे छोटे जर बाजार बंधारे छोटी जलसंधारणाचे छोटे छोटे बंधारे झाले तर खाली वाहणारी सगळी 40च्या 40 प्रत्येक नदीच्या काठची गावं आमची जलमुक्त जलयुक्त होऊ शकतात. त्यामुळे ही करणं गरजेचं. एखादं मोठं धरण असेल, आज गडनदीसारखं मोठं धरण कुचांबे पाचांबेच्या परिसरामध्ये आहे. तिथून आज काय साहेब काय होतं आमच्याकडे ह्याचे कॅनलचे टेंडर दरवर्षी प्रत्येक वर्षी कॅनलचे टेंडर आमच्याकडे असतात. यंदा आम्ही कॅनल काढतो. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. पावसात आमचा कॅनल भरतो, त्याच्यात झाडी फुल येते, पुन्हा कॅनल करतो. पाणी तर काही सोडत असतं कारण कॅनल काय आमचे पण. मग आमच्याकडे पाईपलाईन कॅनलची कुठेतरी व्यवस्था झाली आणि पाईपलाईनच्या कॅनलने सगळीकडे जर पाण्याचा पुरवठा झाला ते एक चांगल्या पद्धतीने पाणी सगळ्यांना मिळू शकतं. शेतीला मिळेल, पिण्याला मिळेल. आणि मग त्याच गडनदीचं पाणी ज्या ड्राय ठिकाणी आहे तिकडे जर पाणी फिरवलं, ज्याचा उल्लेख आज चिपळूणच्या कोयनाच्या पाण्याचा साहेबांनी अतिशय चांगली विस्तृतपणे माहिती दिली की कशा पद्धतीने टर्बाईन कमी झाल्यामुळे इथं पाण्याची हे केले. साहेब तुम्ही कबूल केलं म्हणून बरं झालं. हा मुद्दा मी तेव्हा मांडायचो तेव्हा ते उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार. पुढचा अहवालात ते वेगवेगळ्या आमच्या अंगावर यायचे की असं नसतं, असं नाही, 4 टर्बाईन चालवावे लागते, नाहीतर धरण फुटेल वगैरे असं म्हणायचे त्या. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर हे जे पाणी आहे एकदाच काय खर्च झाला आणि डोंगराच्या साईडने पार राजापूरपर्यंत गेलं तर पूर्ण रत्नागिरी जिल्हा पाण्याच्या ह्याने मुक्त. ते सूचना देणं सोपं. एखादा मार्ग सांगण्याचा मी इथं बसून मोदी साहेबांना सल्ला देऊ शकतो, त्यात काय फार मोठं नाही. पण ह्या गोष्टी प्रॅक्टिकल मध्ये आणणं आपल्याला जमणं शक्य व्हायला पाहिजे. आणि तसेच इच्छाशक्ती असेल तर फार मोठं काय नाही काम. त्यात काय 2-2, 3-3 फूट मीटरचे जरी पाईप टाकले तरी आपण ते पाणी तिकडे देऊ शकतो. म्हणजे इकडे जे पुराचं पाणी इकडे सोडलं जातं ते सगळ्या बाजूने जर विखुरलं गेलं तर लोड देखील त्या माध्यमातून कमी होऊ शकतो. असे कायम स्वरूपी काही उपक्रम आपल्याला करायचे. चिपळूणचा DPR बनवायचं काम चालू. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर पुढच्या काळात चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट मिळाला वेगवेगळ्या माध्यमातून तर जलसंवर्धन आपल्या नदी संवर्धनाच्या माध्यमातून 1200 कोटी रुपयाचा एक वेगळा आणि आगळा प्रोजेक्ट आपण इथं जर करू शकलो तर मी म्हणणार नाही की पूर किंवा पाणी येणार नाही. पाणी येईल, परंतु ज्या पद्धतीने पाण्याची तीव्रता 19 ते 21 साली होती तेवढी राहणार नाही याची त्याबद्दल लक्षात आली. आणि मग या सगळ्याचा कुठेतरी विपरीत परिणाम कधी कधी डेव्हलपमेंट होतो. व्हायच्यापूर्वी या बाटल्या विकत घ्यायच्या, म्हणजे काचेच्याही बाटल्या, म्हणजे ह्याच्या बाटल्या पण विकत घ्यायच्या, प्लॅस्टिकच्याही व्हायच्या. तर ते माहिती आम्ही जमून द्यायचं, आम्हाला 25 रुपये दाखवलेच मिळायचे, महिना निघून जायचा. गावामध्ये फिरायचं जमवायचं. पण आता हल्ली मला वाटतं ते आपण घेत नाही. त्यामुळे कुठेही गेला तुम्ही गाडी थांबवून जर कुठेही उतरला तर 10-20-25 बाटल्या तुम्हाला दिसतात. मग ह्या बाटल्या कुठे जातात, त्याच्यातून काही समस्या निर्माण होतात. मला माहित नाही हायवेच्या गटाराची संकल्पना कोणी कुठून कशी काय करतात. जगात तिकडे चालते पाऊस त्या ठिकाणी, म्हणून आमच्याकडे गटारच आहे वर आहे आणि पाणी खाल्लं वाटतं. त्या गटारात पाणी जाणार कसं हेच काय करायचं म्हणजे उद्या. आणि आज आमच्याकडे हायवेची परिस्थिती अशी आहे की कधी कधी ही नदी आहे की हायवे हेच करत नाही. अशा परिस्थितीत सगळ्या पट्ट्यात आहे. म्हणजे ती गटारच का कुठलीच गटारामुळेच पाणी अडलं जातं असं वाटतं. अर्थात
तुम्ही म्हणाल नाही तुम्ही काय करता, त्यामुळे तुमचं काय जास्त न बोलता मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.